आता आपण प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम घेणार आहोत आणि त्यासाठी मी आमचे ज्येष्ठ प्राध्यापक शिरीष आपटे सर, जे फिजिक्सचे नामवंत शिक्षक आहेत, त्यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो. आणि जे आमचे विद्यार्थी आहेत, ज्यांची आता इथे प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे, त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा इथे स्टेजवर यावं. त्यामध्ये ईशा अगरवाल, तन्वी मोदी, जुई आठवले, अक्षय कावेडिया, उदित मेहता, सोहम पाटकर, आशिष दरेकर, ईशा ओक आणि अनिश पळसुले यांनी कृपया स्टेजवर यावं. आणि जे बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांनी आमच्या VIP रूममध्ये जाऊन कृपया तिथे आतमध्ये केबिन इंटरव्ह्यू घेतले जाणार आहेत. सर्व विद्यार्थी, पालक आणि सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे एडनेक्सा तर्फे हार्दिक स्वागत. सर्वप्रथम माझ्यातर्फे आणि एडनेक्सा तर्फे पुन्हा एकदा या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन. आपल्या सर्वांना त्यांच्या यशाचं रहस्य हे जाणून घ्यायचं आहे. आपल्यापैकी अनेकांनी किंवा सर्वांनीच आत्ता त्यांच्या सत्काराच्या वेळेला टाळ्या वाजवल्या असतील आणि या अपेक्षेने आणि या इच्छेने की पुढच्या वर्षी आपलाही असा सत्कार होईल आणि कुणीतरी आपल्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवेल, या अपेक्षेने आणि या इच्छेनेच तुम्ही त्या टाळ्या वाजवल्या असतील. त्यासाठी लागणारे कष्टही तुम्ही सर्वजण घेणार आहात. परंतु त्या कष्टांना जर योग्य दिशा मिळाली तर स्वाभाविकपणे त्या कष्टांचं यशामध्ये रूपांतर होईल. आणि मग ती दिशा देण्याचं काम पालकही करत असतात, तुमचे कॉलेजमधले शिक्षक, तुम्ही जिथे कुठे क्लासला जाता ते क्लासमधले शिक्षक हे सुद्धा करतच असतात. परंतु यांचं दिशादर्शन जे आहे ते आणि या विद्यार्थ्यांनी तुम्हाला आज जे देणार आहे ते दिशादर्शन, याच्यामध्ये थोडासा फरक आहे की पालक किंवा आत्ता CETचं किंवा 12वीचं किंवा विशेषतः CETचं मार्गदर्शन करणारे जे शिक्षक आहेत यांनी स्वतःनी CET दिलेली नाही. म्हणजे मी इंजिनियर आहे, रानडे सर इंजिनियर आहेत, पण आमच्या वेळेला 12वीच्या मार्गावर इंजिनिअरिंगचे ऍडमिशन असायचे आणि त्यामुळे आम्ही स्वतः CET दिलेली नाही. आणि त्यामुळे आमचं मार्गदर्शन हे एका अर्थानं थेरॉटिकल आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून मुंबईच्या एकाने असा उल्लेख केला होता की यूं तो हम घोड़े के 50 कैरेक्टर बताते हैं, यूं तो हम घोड़े के 50 कैरेक्टर बताते हैं, लेकिन जब घोड़ा खरीदने जाते हैं तब गधा खरीद के लाते हैं. अशी काहीशी अवस्था आहे की आम्हाला कॅरेक्टरिस्टिक सांगता येतील कदाचित 50, परंतु प्रत्यक्ष अनुभव नाही. अशा अनुभवी विद्यार्थ्यांकडनं आज आपण ही दिशा प्राप्त करून घेणार आहोत. सर्वप्रथम मी प्रत्येकाला अशी विनंती करेन की त्यांनी स्वतःचा परिचय करून द्यावा सर्वांना. त्याच्यामध्ये स्वतःचं नाव, आत्ता आपल्याला या कार्यक्रमात कशासाठी बोलवलंय, म्हणजे CETत पहिल्या, दुसरा किंवा एखाद्या विशेष विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क कशासाठी बोलवलंय आणि भविष्यात आपण काय करायचं ठरवलेलं आहे, असं 4 पद्धतीनं प्रत्येकाने आपापला परिचय करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. ईशा. My name is Isha Agarwal. I stood first in Pune in PCB and I've decided to do MBBS from BJ Medical. Good morning, my name is Tanvi Modi. I've come second in Pune in PCB with a score of 194. I'm going to do MBBS from BJ Medical College. नमस्कार, मी जुई आठवले. मला PCB मध्ये 191 मिळाले आणि मी MBBS करायचं ठरवलंय GS मेडिकल कॉलेज मुंबईमध्ये. Good morning, I'm Akshay Kavedia. I've stood third in Pune for PCB and I'm doing medical from BJ Medical College, Pune. My name is Udit Mehta. I stood third in Pune in the PCM section and I wish to pursue BTech in Computer Engineering from the College of Engineering, Pune. माझं नाव सोहम पाटकर. मला ECM मध्ये CETला 183 मार्क्स पडलेत आणि मी त्यापुढे इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणार आहे. माझं नाव आशिष दरेकर. मला CETत 178 मार्क पडलेत आणि मॅथमॅटिक्समध्ये 100. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर व्हायचं ठरवलं आहे आणि COEPमध्ये ॲडमिशन घेतलं. Good morning, I'm Isha Oak and I got 100 and 100 in my board exams, HSC exams, and now I've decided to pursue BTech degree from COEP. नमस्कार, मी अनिश रामदास पळसुले. मला CETमध्ये 169 मार्क्स आहेत
आणि तरी देखील मला BSc करायचं होतं म्हणून मी आयसरमध्ये ॲडमिशन घेतलेली आहे. आयसर भोपाळमध्ये. आयसर. तर सर्व विद्यार्थ्यांचा परिचय झालेला आहे. आपण आता त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात करू. ईशा, आय वॉन्ट टू आस्क यू द फर्स्ट क्वेश्चन दॅट whether standing first in CET was your aim, dream, target? No, like I didn't decide I want to get the first rank or something like that, because it's very difficult if you aim for ranks, because you don't know how much others are going to get. So what is better, like you aim how many marks you want. I decided ki at least I want 190 or above. 190 and above. What's your मराठीमध्ये पण सांगा त्याला बोलायला. नाही, ते दोन्ही भाषांमध्ये होणार आहे. आणि I think Isha's mother tongue is not Marathi, so she will not be able to speak in Marathi. तन्वी, तुझं काय ध्येय होतं मार्कांचं? Sir, actually I agree with Isha. Even I did aim for a rank. I wanted 190 plus and I focused on 190 plus. माझं एम GS मी ठेवलं होतं पण बीजेमध्ये घेतलं. Okay. For both of you, when you decided this aim to get 190 plus, after passing SSC or after 11th standard, or when you started preparing for CET? See, I decided it after 11th standard. Like I came to know the cutoff for BJ is 179 or something. But then I decided ki if I aim for 180, I get 180 or below that. So I should aim higher. That's why I decided 190. Same question for Tanvi also. I think I'm agreeing with her only mostly because you set a very high aim, you work towards the high aim, and then you're assured of a score nearby. For me, for my 10th standard, I kept an aim of 99. So then I got 98%. Right now, I kept an aim of 199 because I wanted to cross 190. Okay. So I aim like that. जुई, तुझं एम काय होतं आणि ते तू कधी डिसाईड केलं होतंस? माझं पण एम 190 प्लसचाच होतं. मी 11वी झाल्यानंतरच माझी इच्छा होती की मला GS मेडिकल कॉलेजमध्ये जायचं आहे. पण ॲक्च्युली CETचा म्हणून जो अभ्यास लागतो तो मी माझं सगळं 12वीचं कन्सेप्च्युअल झाल्यावर नोव्हेंबर नंतर सुरू केलं. तर असंच. अक्षय, तू तुझ्या प्रयत्नांची सुरुवात कधीपासून सुरुवात केलीस? मी CETचे एफर्ट्स घ्यायला कधी सुरुवात केलीस? मी 11th मध्ये काही जानेवारीमध्ये 2011 मध्ये मी चालू केलं होतं. म्हणजे 11th कम्प्लीट व्हायच्या आधी कम्प्लीट झाला होता क्लासेसमध्ये आणि 12th चालू पण झाला होता. उदित, तू कधी सुरुवात केली होतीस प्रयत्नांना? अराउंड फेब्रुवारी मार्च 2000. थोडंच फेब्रुवारी 2011 च्या आसपास, म्हणजे 12th सुरू होण्याच्या अगोदरच सुरुवात केली. आणि त्यासाठी त्या अभ्यासाचं वेळापत्रक ठरवलं होतं का? त्यावेळेला माझी 11th ची परीक्षा अजून मी द्यायचो होतो, त्यामुळे मी रोज 1-1.5 तास 12वीसाठी बाजूला ठेवायचो आणि त्याप्रमाणे अभ्यास करायचो. सोहम, तू प्रयत्नांची सुरुवात कधी केली होती आणि कशी केली होती? स्टार्टिंग पॉइंट काय होतं तुझं? मी स्टार्ट केलं 12वीत गेल्यानंतर. 12वीच्या वर स्टार्ट झाला जूनमध्ये. आणि कसं केलं? म्हणजे व्हॉट वॉज द स्टार्टिंग पॉइंट? म्हणजे बेसिकली डिसाईड केलेलं की रोज रेग्युलरली करायचं, किती कमी झाला तरी चालेल, म्हणजे थोडा ठरवल्याप्रमाणे. सो 7-8 तासाचा एम धरला तर आपला 4-5 तास होता अभ्यास, असं नॉर्मली आपण बघतो. सो तेवढा व्हावा एवढं ठरवलेलं आणि तेवढा झालं. आशिष, तू मॅथ्समध्ये 100 आउट ऑफ 100 आहे. पहिल्यापासून मॅथ्समध्ये तुला असेच आउट ऑफ मिळत आले आणि असं तुझं याही वेळेला टार्गेट होतं स्वतःच्या मनाशी? हो, माझं 1ली ते 12वीपासून असंच टार्गेट होतं की कधीतरी आपल्याला मॅथ्समध्ये आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजेत. शाळेत तर मिळतात, पण अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात त्याच्यात मिळणं आवड आहे. मॅथ्सची तयारी मी पहिल्यापासूनच केली. 11वी-12वी म्हणजे काही लेसन्स असे आहेत, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, याची पूर्णपणे जे बेसिक आहे ते 11वीत आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की पूर्णपणे
12वीवर CET असते, त्यामुळं प्रथमतः 11वी 12वी टोटलीच केली पाहिजे CETसाठी, स्पेशली मॅथ्स. मॅथ्सकडे खूप लक्ष दिलं म्हणून इतर विषयांकडे दुर्लक्ष झालं तुझं असं तुला वाटतं का? असं नाही ना. ईशा, तू तुझं टार्गेट काय ठरवलं होतंस आणि ते पूर्ण झालं का? मी ॲक्च्युली मला मॅथ्सवरती माझा जास्त फोकस दिला गेला वर्षभर, बिकॉज मॅथ्स वॉज माय फेवरेट सब्जेक्ट बेसिकली, आणि म्हणजे इट वॉज लाईक अ स्ट्रॉंग पॉईंट फॉर मी असं वाटायचं. पण मग याचा मला आता नंतर फिजिक्सवरती खूप स्ट्रेस आला, मॅथ्सवरती एक्स्ट्रा फोकस आला. ऑब्व्हियसली मॅथ्सला घेतलेले एफर्ट्स दे पेड ऑफ, म्हणजे आता 100 पडले. बट दॅन आय वुड ॲडवाईस एव्हरीवन की तुम्ही तिन्ही विषयांना इक्वल वेटेज आणि त्यांच्यावर इक्वल फोकस द्या, कारण मग एका अनफिनिश टॉपिकवरती नंतर खूप स्ट्रेस येतो. तुम्ही जाणील बरोबर. मग म्हणजे तुला आता असं वाटतं की तूही दिला असतास तिन्ही विषयांवरती इक्वल स्ट्रेस तर कदाचित मॅथ्समध्ये पडले असते तुला तरी 100. माझं ॲक्च्युली CETमध्ये काय झालं की मॅथ्स स्ट्रॉंग पॉईंट असं करत वर्षभर मॅथ्सवरती एक्स्ट्रा फोकस दिला गेला, आणि एप्रिल मेमध्ये फिजिक्सवरती खूप स्ट्रेस आला. मग काय झालं की CETच्या पेपरमध्ये फिजिक्स अवघड गेल्यामुळे शेवटी मॅथ्सचाच परफॉर्मन्स तुला अफेक्ट झाला, आणि फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये मग आय डिड रिजनेबली असं उलटा. म्हणजे तुझा सल्ला राहील की सगळे इक्वल पहिल्यापासून तिन्ही विषयांवर इक्वल फोकस आणि आधीपासून करा. ओके. अनिश, तुझं आयसरला तुला ऍडमिशन मिळाली आहे, प्युअर सायन्सला जायचं हे तुझं पहिल्यापासून ठरलेलं होतं? मी 7वीमध्ये अच्युत गोडबोलेंचं किमयागार नावाचं पुस्तक वाचलं, आणि ते वाचून मी इन्स्पायर झालो, आणि त्यामुळे मी ठरवलं की मी पण एक यशस्वी शास्त्रज्ञ व्हायचाच प्रयत्न करणार. नंतर मला 11वीमध्ये गेल्यानंतर आयसरबद्दल माहिती कळली, तेव्हा ठरवलं की आयसरमध्ये ॲडमिशन घ्यायलाच पाहिजे. आणि समजा मिळाली नसती तरी मी फर्ग्युसनला प्रोव्हिजनल घेऊन ठेवली होती की आपण रेग्युलर BSc करू आणि मग इंटिग्रेटेड PhDसाठी पुन्हा आयसरला ट्राय करू, असं माझं ठरलं होतं. मग तू तरी सुद्धा CET देण्याचा निर्णय का घेतलास? खरं सांगायचं तर माझ्या आईमुळे घेतला. ती म्हणली की तू CET देऊन ठेव, तुला समजा वाटलं की इंजिनिअरिंग करावं असं तर एक ऑप्शन हातात राहू दे. पण मी असं नाही म्हणणार की त्याचा उपयोग झालाच नाही, कारण टाईम मॅनेजमेंट हा फॅक्टर किती महत्त्वाचा होता ते CETमुळेच कळलं मला. आणि नॉलेजमध्ये काही फायदा झाला CETच्या प्रिपरेशनचा? कारण CETसाठी तुम्हाला आणखीनही रिडिंग बिटवीन द लाईन्स करावं लागतं. हो, झाला ना. आयसरमध्ये त्यांची एक्झाम पूर्णपणे CBSE बोर्डावर बेस्ड असते, आणि त्यामुळे अवांतर वाचन बरंच करावं लागलं मला, आणि त्याचा नक्कीच फायदा झाला. माझा विषय गणित आहे, त्यामुळे मी सुरुवातीला आशिष आणि माझ्या मते उदित, तुला पण 100 आहेत, या दोघांचं अभिनंदन करतो. आम्ही असं वर्गात कायम म्हणतो की यू हॅव टू मेक प्रॉपर यूज ऑफ झिरोज. शून्याचा चांगला उपयोग, प्रॉपर उपयोग या दोघांनी केलाय. त्यांना 100 आहे. असे काही लोक आहेत 010 किंवा 001 वाले. सो आय कॉंग्रॅच्युलेट देम फॉर मेकिंग प्रॉपर यूज ऑफ झिरोज. असं म्हणतात की गोल इज अन एम विथ डेडलाईन. अनेकांच्या बाबतीत असं होतं की पालक म्हणतात खूप शिक आणि खूप दिवस शिकत राहतात. तर बरेचदा असं होतं की टाइम टेबल नीट केल्या गेलं नाही, त्यामुळे वेळेतच सिलेबस पूर्ण झालं नाही, असं होऊ शकतं. त्यामुळे मला असं विचारायचं आहे, मी हा प्रश्न उदितला विचारतो सुरुवातीला, की टाइम टेबल केलं होतं का, अभ्यासाचं वेळापत्रक केलं होतंस का? ॲक्च्युली सर सुरुवातीला मी टाइम टेबल बनवण्याचा प्रयत्न केला, पण नंतर जसं रिअलाईज झालं की रोज कॉलेजचे प्रॅक्टिकल्स, क्लासेसचे वेगवेगळ्या टायमिंग्स, यामुळे ते टाइम टेबल असं आज सकाळी 8 ते 9 अभ्यास करायचा असं जे आपण प्लॅन करून करतो ते एक्झिक्यूट करणं जरा अवघड आहे. मग मी नंतर म्हणजे 3-4 महिन्यांनी अशी पॉलिसी ठेवली की जेवढा वेळ आपल्या हातात आहे त्याचा मॅक्सिमम वापर करावा. अक्षय, टाइम टेबल केलं होतंस? टाइम टेबल असं नाही, पण I was just studying at night all the times. Whenever I get time, the 10 to 2, 3, 4, whatever, that is it. जुई? हो, टाइम टेबल म्हणजे मी नोव्हेंबरपर्यंत मला सगळं एकदा कव्हर करायचं असं ठरवलं होतं. मग दर आठवड्याला किती लेसन्स कव्हर झाले पाहिजे असं साधारण केलं होतं. तो एम बऱ्यापैकी झाला माझा रीच. थोडं डिसेंबरमध्ये गेलं, पण त्याचा उपयोग होतो, कारण एक अशी कम्फर्ट लेवल येते की आता माझं एकदा सगळं करून झालंय, आता परत ती रिव्हिजनच असते. तन्वी, तू? आणि मला हे तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे, आधी तन्वी उत्तर देईल, की आपण टाइम टेबल करतो
पण खरंच ते फॉलो केलं जातं का, होतं का त्याप्रमाणे? I made a timetable and I followed it also. If I decided कि I want to do 10 chapters today, total, physics, chemistry, bio totally, I'll make sure I do at least 8 of them. So you have to try to follow the timetable, because when you plan your time properly, you keep time for doing time pass, you consider your college timings, practical timings, class timings, and then using all the remaining time, you set a realistic timetable. How much you know you can do according to how much time a person takes per chapter. Everyone's timings are different. Somebody can do a chapter in half an hour, somebody will take 2 hours to do the same thing. So according to how much time you will take, set a realistic timetable and try to stick to it to make maximum productive use of the time. Very good. I want to ask Isha, you made timetable for the whole year or in a span of 3 months or 6 months like that? No, like earlier I didn't have much time. I used to attend college, then classes, and hardly any time was left for self-study. But like whatever time was there, I used to study. And like later on 3-4 months, there's no college, no class, and you have the whole day for studies. And if you don't make a timetable, like you don't realize where so much time goes. And at the end of the day, if you see, you haven't studied anything significant. So it's like very important to make a timetable. एक या संदर्भात अजून मला असं विचारायचं आहे, आशिष किंवा सोहम सांगेल की 10वी नंतर खूप सुट्टी असते, 2 महिने वगैरे सुट्टी मिळते, तर त्या सुट्टीचा तुम्ही उपयोग करून घेतला का? जसं आशिषचे वडील पण CUEP मधनंच पासआउट झालेले आहेत, तर मनात असं असतं की अरे बाबांनी तिथनं केलंय, मला पण इंजिनिअरिंग करायचं आहे, आणि मग 10वी नंतर 2 महिने आहेत माझ्याकडे आणि मला पुढे काय करायचं माहिती आहे, तर हा 2 महिन्याचा वेळ आता त्याचा फारसा उपयोग नाही आहे, कारण इथे सगळे 11वी किंवा 12वीतले विद्यार्थी आहेत, पण त्या 2 महिन्यात तू काही विशेष असं केलंस का? 10वी नंतर फार नव्हतं केलं, पण एखादा कोर्स केला होता जे मला इंटरेस्ट होता कॉम्प्युटरमध्ये वगैरे, त्याच्यामध्ये केलं होतं. पण इंजिनिअरिंगसाठी एवढं नव्हतं केलं, कारण तेव्हा CETचा एवढा लांबचा विचार केला नव्हता. माझं कुठलाही विषय सुरू करताना मी सर्वप्रथम स्वतः आधीच करून घेतो सगळं. त्याचप्रमाणे 10वी झाल्यानंतर मी प्रथम IITचा क्लास लावला होता. IITचं स्टडी करत होतो, त्यामुळं सर्व मॅथ्स आणि फिजिक्स वगैरे आधीच चालू झालं होतं. त्याचप्रमाणे आत्ता 12वी झाल्यावर आत्ता 12वीच्या सुट्टीतही मी 4 वर्षानंतर होणारा गेटचाही अभ्यास चालू केला आहे. म्हणजे मी सोडवतो प्रश्न, म्हणजे आवडी म्हणून फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्सचे. प्रथम आधी केलंच पाहिजे अभ्यास. तुम्हाला सगळ्यांसाठी माझा कॉमन प्रश्न आहे की तुम्ही आता उत्तरं सगळ्यांनी अशी दिलीत की सर्वसाधारणपणे 12वीच्या सुरुवातीलाच तुम्ही तयारीला सुरुवात केली पुढच्या वर्षीच्या. वेदर यू स्टार्टेड प्रिपेरिंग फॉर CET अँड 12th ॲट अ टाइम ऑर वन आफ्टर दी अदर? सगळ्यांनी एकेकाने टर्न बाय टर्न. CET आणि बोर्ड त्याच्यात काही एवढं जास्त फरक नाही आहे. फरक म्हणजे फक्त पेपरच्या वेळेस तुम्ही उत्तर कसं देतं त्याचा फरक आहे, पण नॉलेज दोघांमध्ये असायला पाहिजे तुम्हाला. तर मी काय केलं, पहिला बोर्डचं ते चॅप्टर वाचलं सगळं. आय अंडरस्टूड ऑल द कन्सेप्ट्स अँड देन आय सॉल्व द MCQs ऑफ दॅट चॅप्टर. One chapter at a time. Immediately after immediately after studying board for that chapter, not the whole subject. प्रत्येकाने घ्यायचं. I started studying for 12th standard in January 2011, and then when our 11th final exams were there, there was a little gap in 12th standard studying. But I also did the same thing. After finishing one chapter or maybe 2 chapters, do the MCQs immediately, so that when it happens in class, you are prepared with your doubts, and when the teacher is doing more MCQs, you have enough time to do that as well as do more MCQs. It's just to get more practice. हो, 12वी आणि CETचं दोन्ही एकत्र सुरू केलं होतं. फक्त सुरुवातीला कुठल्याही परीक्षेचं काहीही डोक्यात न ठेवता फक्त सायन्सचा अभ्यास करायचा आणि आता CET द्यायची आहे म्हणून ठीक आहे MCQs सोडवायचे असं करत होते. मेनली आता CET द्यायची आहे, दुसरा काही ऑप्शन नाही आहे असं म्हणून जो अभ्यास आहे तो मी डिसेंबर नंतर सुरू केला. आधी करायचं पण CETचा दोन्ही करायचं. I started studying for seriously for CET was in August
properly. I just have to crack that exam and get about 180 at least so that I get a government medical college. The thing is, like as Isha and Tanvi said, we were in the same classes also. So the sir used to give us a test and we had to prepare because there's a lot of competition in our class. So you just had that thing in your mind that I have to beat that person. So you had to work hard. I believe that CET rewards application mind, and application mind is only possible when you have a strong foundation. So if theory is considered to be the foundation, then only you can climb up to the heights that CET success will reach. तू कधीपासून म्हणजे पॅरॅलिस्ट सो मी असंच 12वीचा फार अभ्यास केलाच नाही. मी CETचा सुरुवातीपासून अभ्यास केला होता, कारण माहिती होतं CETवर शेवटी आपलं ठरणारे सगळं 12वीचा फारसा उपयोग होत नाही. सो 12वीचा मी अभ्यास साधारण नोव्हेंबर वगैरे सुरू केला आणि सिरियसली जानेवारीमध्ये केला, पण वर्षभरात मी मोस्टली CETचाच अभ्यास केला, 12वीचा फार केला. मी 12वीच्या जे 11वी संपल्या जानेवारीमध्ये दोन्ही पॅरलली चालू केलं. एक लेसन झाला की त्यावरचे MCQ सोडवायचे आणि नंतर आठवड्यानंतर पूर्ण जेवढे काही सोडवले ते आपण परतही सोडू शकतो, नाही तर मॅथमॅटिक्ससाठी पुन्हा परत सोडून बघायचे प्रॉब्लेम्स. मी आधी कॉन्सेप्ट्स क्लिअर करण्यावरती जास्त फोकस केलं आणि त्याच्यानंतर MCQ सॉल्व केले. पण एस्पेशली फॉर मॅथ्स आय थिंक 12वी आणि CET यात डिफरन्स काही नाही आहे, फक्त टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर CET. दॅट्स लाईक दी ओनली डिफरन्स. पण पॅरॅलली एकाच वेळेला सुरू आणि सुरुवातीपासून अभ्यास करायचा ॲडव्हान्टेज असं असतं की मग एप्रिल मे मध्ये तुमचा स्ट्रेस नाही आहे अँड देन यू कॅन फोकस ऑन अदर इम्पॉर्टंट स्टफ लाईक मेंटल स्टॅबिलिटी. जर पेपर अवघड आला तर तुम्ही घाबरून न जाता कसं ते सिच्युएशन हँडल करा, हे तेव्हा कल्टिवेट करणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. बिकॉज आता तेवढा मला लेसन मिळाला CET. आधीच तू आयसरची पण तयारी आधीपासून सुरू केली होतीस CETच्या बरोबर 12वीच्या बरोबर? आयसरला ॲक्च्युली CETचा स्कोअरचा काही फारसा उपयोग होत नाही, त्यामुळे मी CETची तयारी 12वीची बोर्डाची झाल्यानंतरच केली. त्यांना आयसरमध्ये अप्लाय करायला 3 चॅनल्स आहेत, त्यापैकी एक बोर्डाचा होता, त्यामुळे मी त्याच्यावर जास्त फोकस केला. त्यातनं मला मी त्यातनं सिलेक्ट झालो. पुन्हा एकदा तुमच्यापैकी कुणी उत्तर द्यायला हरकत नाही. मी थिअरीला खूप महत्त्व दिलं आणि त्यामुळे मला उत्तराशी कधी पाठ करायची आवश्यकता पडली नाही, कारण कन्सेप्ट माझ्या सगळ्या बऱ्यापैकी क्लिअर झालेल्या होत्या आणि त्याचा CETत नक्कीच फायदा होतो, कारण नंतर आपल्याला फक्त ते कुठे अप्लाय करायचं तेवढं फक्त ओळखून घ्यावं लागतं. थेरॉटिकल आणि कॉन्सेप्च्युअल स्टडी झाल्याशिवाय त्याचं ॲप्लिकेशन तुम्हाला करायला जमणार नाही. सो आय थिंक थिअरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. थिअरी महत्त्वाची आहेच. पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करायची एखाद्या विषयाची, फिजिक्स किंवा काय, तर एक कन्सेप्ट क्लिअर झाली तर आपल्या भाषेत एका वहीत लिहून ठेवायची. लिहून ठेवल्यानंतर ती वाचता येते किंवा ती पूर्णपणे लक्षात राहतेच. आणि एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली ते उत्तर लिहायला काही अवघड नसतं, तर मग बोर्डमध्ये आरामात उत्तर लिहू शकतो. थिअरीचा ऑब्व्हियसली उपयोग आहे इव्हन इन CET, कारण की जर आपल्याला थिअरी येत असलं तर आपल्याला थिअरीचे क्वेश्चन फास्ट सोडवता येतात आणि न्यूमेरिकल्सला आपल्याला जास्त वेळ देता येतो. आणि इव्हन परीक्षा बाजूला ठेवली तरी सुद्धा थिअरी ही ऑब्व्हियसली उपयोगाची असते, कारण की त्याच्याने आपला बेस बनतो, त्याच्याने आपल्याला ॲप्लिकेशन काय कसं करायचं ते कळतं. त्यामुळे थिअरी ही मोस्ट इम्पॉर्टंट असते. सो तू थिअरी आणि MCQजला साधारण प्रपोर्शन काय त्याचं दर्शवते? किती वेळ थिअरीला द्यावा आणि किती वेळ? थिअरीला वेळ देणं खूप उपयोगाचं आहे, स्पेशली आपल्या टेक्स्टबुकमधल्या थिअरीला, कारण की शेवटी तुम्ही थोडे कमी MCQ सोडवले आणि तुम्ही थिअरीवर थोडा भर दिला तरी तुम्हाला शेवटी MCQ सोडवता येतील. नक्कीच हा अतिशय महत्त्वाचा त्यांनी आता मुद्दा मांडला की 4 MCQs कमी झाले तरी चालतील, परंतु थिअरी पक्की पाहिजे. थिअरी पक्की असेल तर किती MCQs सोडवता येईल. उदित, तुझं काय प्रपोर्शन होतं आणि थिअरीला तू कितपत महत्त्व दिलंस? जर आउट ऑफ 100% मी थिअरीला 60% महत्त्व देईन आणि 40% फॉर MCQs, कारण CETला स्पीड आणि ॲक्युरसी लागते. जे लोक जास्ती 60% CET करताना कदाचित स्पीड येतो, पण ॲक्युरसीसाठी थिअरीशिवाय बरेच गरज. I gave theory about 75 to 80% of my this was just theory, because once you know that, then MCQs become very easy to solve. That's it. जुई, तुझं काय होतं प्रपोर्शन आणि महत्त्व? थिअरीला खूप जास्ती महत्त्व दिलं, असंच 80-90% थिअरी, नंतर MCQs. CETसाठी MCQs
खूपच जास्ती महत्त्वाचे असतात, पण बरोबर आहे आधी थिअरी आलीच पाहिजे. आणि दुसरं म्हणजे 11वी-12वीपासून आता फक्त नंतर CET द्यायची आहे आणि 12वी द्यायची आहे आणि आता आपण सायन्सला आहोत म्हणून मी अभ्यास करते असं शक्यतो ठेवू नये. तर सायन्स हा इतका भयंकर इंटरेस्टिंग विषय आहे, खूप मजा येते आणि एखादी कन्सेप्ट कळण्याचा जो आनंद असतो तो प्रत्येकाने घ्यावा आणि आपली कन्सेप्ट कळली याचं काय प्रूफ आहे हे आपण आपलं शोधून काढावं, त्यात क्लिअर करावं आणि आपला एक स्वतःचा एक पॅटर्न तयार करावा. यात खूप मजा येते म्हणून हे करावं. नंतर परीक्षा द्यायचीच आहे आणि तेवढं प्रॅक्टिकल व्हायचंच आहे. सो हे त्यामुळे थिअरी तर मी मेनली केली आणि CET साईड बाय साईड करतच होते. As everyone has said, theory and concepts were very important. Without doing that, you can't go ahead to the MCQs because you won't understand any of the MCQs then. So, because the HSC and CET syllabus was not different, the board book was the same. So, without reading the chapter and understanding the chapter properly from the board book and other reference books, you cannot go on to solving the MCQs because then you won't be able to understand and apply yourself fully. You have to understand the concepts before doing this thing. Purposely, I want to ask you one more question. You said that up to the month of November, you have finished what first round of MCQs or any preparation of CET. How many MCQs in the first round you solved? Was there any number mania as such? 50, 100, 200, etc. Not number mania, पण मी फिजिक्सचं एक पुस्तक पब्लिकेशन असतात ते एक आणि केमिस्ट्रीचा माझ्या क्लासमध्ये खूप तयारी व्हायची, ते एका पुस्तकाच्या बरोबर होतं. त्यामुळे हो ते चॅप्टरचे 100-150. हो. थिअरी तशी खूप इम्पॉर्टंट आहे. मला बायोमध्ये 98 मिळाले आणि तसं बायोचं मी MCQ बुक्स असतात त्याच्यातून मी काय सॉल्व्ह केलं नव्हतं MCQs. बायो मोस्टली थिअरीच असतं सगळं, तर एकदा ते कळून घेतलं तर MCQ तुम्ही नक्कीच सॉल्व्ह करू शकता. इथे मला आमचे अल्ल देशमुख सर आहेत त्यांची 2 वाक्य आठवतात. अर्थात ती 10वीसाठी जास्त ॲप्लिकेबल आहे पण ती सांगतो. त्यांचं म्हणणं की 10वीची परीक्षा आणि थोड्याफार प्रमाणात 12वीची परीक्षा ही पाठ्यपुस्तकाची परीक्षा आहे. मी 12वीच्या बाबतीत तसं पूर्णपणे म्हणणार नाही, पण एका 85-90% मार्क्स मिळवण्यासाठी तुम्ही जर तुमचं टेक्स्टबुक चांगलं तयार केलं तर त्याचा नक्की फायदा होतो. त्यानंतर सर असे म्हणतात रादर की 10वीची परीक्षा ही बुद्धिमत्तेची परीक्षा नाही, कष्टाची परीक्षा आहे. तर हे 12 CET-साठी अगदी 100% लागू नसेल, पण ती परीक्षा कष्टाची आहे CET-ची हे तेवढंच नक्की. ॲटलिस्ट अप टू 90 नंतर एक मार्क मिळवायला तुम्हाला मेहनत प्लस इनबॉर्न पण काही लागतं हे मान्य आहे. पण या गोष्टी आता CET देणाऱ्यांनी लक्षात ठेवाव्या की टेक्स्टबुक खूप छान करायचं. आता पुढचा प्रश्न मला हा खरं आमच्या लिस्टमध्ये नव्हता पण मला विचारावंसं वाटतं की PCB साठी खूप मेहनत घेतल्या जाते कारण खूप कमी आणि चांगली कॉलेजेस खूप कमी आहेत. PCM वाल्यांचं थोडं असं होतं का की खूप छान कॉलेजेस आहेत, म्हणजे CUEP छान आहे, PICT चांगला आहे, अशी बरीच चांगली कॉलेजेस आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की थोडे 2-3 मार्क्स कमी पडले तरी एखादं चांगलं कॉलेज मिळणार आहे. हे कारण असू शकतं का की आता ही सगळी चांगली मुलं आहेत पण त्यांना अजून एक थोडी मेहनत घेतली असती तर एक 3-4 मार्क्स खरं वाढले असते. असं आहे का सोहम हसतोय, तसं झालं का काय? मला CUEP नाही तर काय PICT दोन्ही चांगलीच आहे, तर असं झालं होतं? नाही असं काय झालं नव्हतं कारण की मेडिकलला सीट्स असतात त्याच्यापेक्षा असतील, म्हणजे मला नक्की स्टॅटिस्टिक्स माहिती नाहीत, पण इंजिनिअरिंगला थोडा कमी असेल पण चांगल्या कॉलेजेसचा कट ऑफ साधारण 160-170 असतो. त्यामुळे असं काही मनात नव्हतं की B वाल्यांना खूप जास्ती करायला लागतो आम्हाला कमी करायला लागतो असं नव्हतं. या जनरेशनचं वर्णन हे स्पून फेड चिल्ड्रन असं केलं जातं. म्हणजे विद्यार्थी हा स्वतः काही करत नाही, टीचरनीच त्याच्या मनात भरवायचं, त्याला शिकवायचं असं आजकालचं वातावरण आहे. त्याला कारणं बरीच असतील, हा त्याच्या चर्चेचा ही वेळ नाही आहे.
पण मला तुम्हाला सगळ्यांना असं विचारायचं की तुमच्या यशात जसं टीचरने शिकवणं महत्त्वाचं होतं आहे, तसं सेल्फ स्टडीला किती तुम्ही महत्त्व द्याल? माझा प्रश्न असा आहे की क्लासरूम टीचिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, बट व्हॉट अबाउट सेल्फ स्टडी? See, like if you go to a class and you pay attention whatever the teacher is teaching, you ask your doubts and difficulties. And when you come home, it's very necessary to do self-study. And like if you do self-study while paying attention in the class, it takes बहुत कम समय लगता है उसमें. और अगर तुम देखोगे कि मैं खुद से ही पढ़ना चाहूँगा चैप्टर, तो तुम्हें ऐसे लगेगा कि बहुत टाइम लग रहा है उसमें. So like दोनों का बैलेंस होना चाहिए. I feel teaching in obviously by classes and teachers is very important, but they can only push you till a certain extent. Beyond that, if you don't put in your own effort, then you won't advance beyond it, because the teachers are teaching all the students the same. But the reason that some are doing very well, some have a mediocre performance and some are doing badly, it depends on the person's effort that they have put in by themselves. So, and without doing self-study, you won't understand what your doubts are, what concepts are not got clear. As Isha said, if you pay attention in class, then about 80-85% of your work is done. You have to put in that much less effort at home, because those concepts you understood. Whatever doubts you asked in class, how much you pay attention in class. You get to do extra studies at home, cover extra concepts, more theory, more reference, and you have time to get additional concepts clear if you put in your own effort, other than the teachers. Teachers are very important, but you have to put in your own effort also. It's very, very important. या दोघी म्हणल्या तेच बरोबर आहे. काही गोष्टी शिकवल्याशिवाय म्हणजे बऱ्याचदा घरी वाचले आणि वाटलंय की कळलंय, पण ते कळलेलं नसतं, ते टीचरकडून कळतं. परत टीचरने शिकवलेलं घरी जाऊन बघायला हवं की नक्की कळलंय का. त्यामुळे दोन्ही तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि सेल्फ स्टडी तर खरंच खूप महत्त्वाचं आहे. बरेचदा असं आढळतं की सीईटी किंवा बोर्डाच्या परीक्षेत 90-95%, पण पुढे इंजिनिअरिंगला गेलं किंवा असं वर्णन केलं जातं की 12वीत 80 आणि मग इंजिनिअरिंगला 80-80. तर ह्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, मी काही त्याच फेजमधनं गेलोय की सेल्फ स्टडी करायची ज्याला सवय आहे ना, तर ती मुलं पुढे टिकतात. कारण 12वी पर्यंत ठीक आहे, हा क्लास तो क्लास, ऑनलाईन एज्युकेशन एक्सेट्रा एक्सेट्रा, पण जोवर तुम्ही स्वतः विचार करत नाही तोवर काही पुढे खरं नाही. तर मला खात्री आहे की तुमच्यापैकी सगळ्यांनी हे केलेलं आहे. बरेचदा असं होतं की टीचर एखादा टॉपिक शिकवणार असतील तर तो आपण घरनं जर वाचून गेलो तर तो जास्त चांगला कळतो. तर तू तसं केलं होतंस का, म्हणजे कुठलाही विषयाचा असू दे? हो, मी आधी वाचायचे आणि बरोबर आहे तिकडे गेल्यावर चांगलं. मला एक सांगणं असं वाटेल की सेल्फ स्टडी म्हणजे फक्त घरी जाऊन अभ्यास करायचा असं नाही करू, तर कुठलीही गोष्ट समजण्याचा आपला प्रकार काय आहे. म्हणजे माझ्यासाठी तो व्हिज्युअलायझेशन आहे. ती कन्सेप्ट कळते म्हणजे मी व्हिज्युअलाइज करू शकते, असा प्रकार शोधून काढणं आणि त्याप्रमाणे अभ्यास करणं हे सेल्फ स्टडी आहे. फक्त घरी जाऊन धडा वाचणं, पाठ करणं हे नाही. तर अशा प्रकारे सेल्फ स्टडी जर करता यायला लागला तर मग खरंच त्या मुलांना मला वाटतं की नंतर इंजिनिअरिंग मेडिकलला उपयोग होतो. अक्षय, तुला मला एक प्रश्न विचारायचा आहे. मला अशी अनेक मुलं माहिती आहेत की गेली 18 वर्ष शिकवत असल्यामुळे की त्यांचं मॅथमॅटिक्स खूप चांगलं असतं, बोर्डाच्या परीक्षेत पण चांगले मार्क्स मिळतात, पण 3 मार्काचा सम करायला 9 मिनिटं मिळाली की त्यांना छान जमतं. पण तुला माहिती आहे की मॅथमॅटिक्स किंवा ही यांनाही माहिती आहे की मॅथमॅटिक्सचं एक सम करायला 108 सेकंड्स 108 सेकंड्स एवढाच वेळ मिळतो, किंवा फिजिक्स केमिस्ट्रीला तुम्ही हार्डली गेट 54 सेकंड्स. तर स्पीड वाढवण्यासाठी तुम्ही काय? स्पीडसाठी just basically you have to practice a lot, and once your concept is very clear, you can, like, there are 4 options. You don't have to solve the sum. The 2 will get eliminated on their own, and 2 ways you have to choose. That's the thing. Chemistry, that helps a lot. My chemistry for during CET also, physics I took a lot of time, and then chemistry I just went on eliminating on, and I ended up, like, I didn't even leave one question. One first attempt I could attempt everything. Udit? Reverse methodology helps, that you can guess the answers from the options, not the answers from the questions. So that is something definitely. And then the thing is that some chapters are innately hard.
they are tough like that only. So if say there are 50 questions for mathematics and there are 108 seconds per question, so there are some chapters ke questions that you will be able to solve in 20 seconds, 25 seconds. Absolutely. And some will take up to 300 seconds, and that is worth it. I mean, spending that much time. So this insight is very important in CET. Is what I feel. अगदी बरोबर. यांनी जो मुद्दा सांगितला, माझा विषय मॅथमॅटिक्स आहे म्हणून सांगतो. लॉजिक वगैरे सारखे जे टॉपिक्स आहेत, यू रिक्वायर हार्डली 10 to 15 seconds फॉर दॅट. अनेकांना असं वाटतं की अरे मला प्रोबॅबिलिटीचं सम किंवा वेक्टरचं सम करायला 2-3 मिनिटं लागली, तर आता माझं कसं होईल? तर तसं काही नसतं. ऑन ॲन ॲव्हरेज 108 seconds. त्यामुळे काही टॉपिक्सना कमी वेळ लागतो, पण तो वेळ वाचवून आपण बाकी टॉपिक्सना देऊ शकतो. अगदी बरोबर. तसं उदित म्हटलं तसं बरोबर आहे की ऑप्शन्स असतात, त्यामुळे आपल्याला उत्तर मार्क करायचं असतं. आणि आपले सर स्वतः म्हणायचे की आपल्याला CET मध्ये उत्तर काढायचं नसतं, आपल्याला बरोबर उत्तर मार्क करायचं असतं. त्यामुळे प्रश्न पूर्ण सोडवायला गेलो तर मग CET ला कधी उपयोग होत नाही. आपल्याला प्रश्न सोडवताना बरोबर त्याच्याबरोबर ऑप्शन्स बघावे लागतात. आणि अभ्यास करताना म्हणलं तर प्रॅक्टिस करणं नक्कीच आवश्यक आहे आणि टाईमवर प्रॅक्टिस करणं पण आवश्यक आहे. मॅथमॅटिक्ससाठी टाईम लावून पेपर सोडवणं हे खूप उपयोगाचं आहे किंवा महत्त्वाचं ठरतं. कारण कुठलाही तो सर म्हणजे जसं एखादा प्रश्न अगदी 10 सेकंदात सुटतो, तर एखाद्याला 5 मिनिटं पण लागू शकतात. CETच्या पेपरमध्ये तसंच झालं. 1 तासात सगळा पेपर सुटला होता, फक्त 5 प्रश्न राहिले होते. जवळजवळ मी ते 7-8 वेळा सोडवले, तरी ते काही प्रश्नांमध्ये डाऊटच वाटत होता. तसा एक प्रश्न डिलीटही झाला CETत. म्हणजे असे अवघड प्रश्न पण असतात, त्यामुळं जेवढे येतात तेवढे प्रश्न आधी सोडून घ्यायचे आणि नंतर राहिलेल्या वेळात जे प्रश्न नाही आले ते सोडवू शकतो. Mathsला especially practice and speed are two important factors. So what helped us most, I think, माझ्या क्लासमध्ये आम्ही एप्रिल-मे मध्ये 3 तासाचा पेपर 2.5 तासात सोडवायचो. ते आधी असं वाटायचं की काय पेपर संपतच नाही आहे, हे नक्की हेल्प होईल का, बट दॅट हेल्प्ड अ लॉट. आणि मग असा स्पीड आणि प्रॅक्टिस तर ऑब्व्हियसली इट हेल्प्स अ लॉट. CETचा पेपर सोडवताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न आधी सगळे वाचायचे, कुठले येत आहेत ते टिक करायचे, कुठल्याला वेळ लागेल ते बघायचं आणि जे पटकन येतात तेवढेच फक्त मार्क करत जायचे. आणि मुळात आपल्याला हे येत नाहीये असं लक्षात आलं तरी त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, कारण जर आपण टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर आपल्याला विचार करायला भरपूर वेळ मिळू शकतो आणि त्यामुळे आपल्याला अवघड वाटणारं गणित सुद्धा सुटू शकतं. तर पॅनिक न होता हे जे आपल्याला लगेच येत नाही असं वाटतंय ते प्रश्न सोडून येणारे सगळे मार्क करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सर्वांनी तुमचा सगळ्यांचा CETचा टोटल स्कोअर खूप चांगला आहे, पण तुम्हालाही सर्वांना फिजिक्सचा पेपर तुलनेनं जास्त अवघड गेला असेल आणि पेपरमध्ये सुद्धा गेले 3 वर्ष CETची एक्झाम झाली की दुसऱ्या दिवशी बातमी हीच असते की फिजिक्सचा पेपर अवघड होता. तर तुम्हाला खरंच तसं वाटलं यावर्षी की फिजिक्सचा पेपर अवघड होता आणि अवघड तो खरंच असेल तर तुम्ही ते कसं काय सॉल्व्ह केलं? ज्यांच्या हातात माहिती आहे तिथून सुरुवात करायला लागली आणि तुम्ही सांगायला सुरुवात केली. CET मध्ये फिजिक्सला जनरली वेळ पुरत नाही आणि त्याचं कारण म्हणजे भरपूर न्यूमरिकल्स असतात. तर एक्झॅक्टली मी प्रॅक्टिसची हे थोडीच केली होती, पण त्यामध्ये प्रश्न सोडून वगैरे असं वगैरे काही यांना विचार करायला वेळ मिळतोच आपल्याला. टेन्शन घ्यायची फारशी गरज नसते. झाला पूर्ण माझाही झाला नव्हता, पण मी त्याचा नंतरच्या पेपरावर इफेक्ट नाही होत. फिजिक्समध्ये माझे पण 3 क्वेश्चन राहिले होते, मी कम्प्लीट नाही करू शकलो कारण डिफिकल्ट होता तो पेपर, खूप डिफिकल्ट होता. आणि काय क्लासेसमध्ये what I was solving was very easy. This I'll get in physics का like 45 आराम से मिलेगा. So but the thing is when the paper came then you realize what physics is actually. आधीपासून माहिती होतं ना की फिजिक्स अवघड आहे. Yes, but the thing is our physics sir was very good. I mean he helped us a lot and it was like in the end my crash course I didn't study physics and chemistry at all. I was doing only bio. That is it. यावर्षीच्या फिजिक्सच्या पेपरमध्ये अवघड प्रश्न होते बरोबर आहे, पण त्यापेक्षा मी किचकट हा शब्द वापरेन.
उगीच काहीतरी इकडे तिकडे करून असं दिलं होतं, असं माझं मत झालं. मला 2 प्रश्न ठोकावे लागले शेवटी 200 सेकंदामध्ये. पण माझ्या क्लासमध्ये खूपच म्हणजे प्रॅक्टिस झाली होती, त्याचा मला खूपच उपयोग झाला. तर आहे फिजिक्स अवघड जातं आणि मला यावेळेस प्रॅक्टिस हाच CET-ला प्रॅक्टिस आधी कन्सेप्ट आणि ते झालं की काही गोष्टी ऑब्वियस होतात पेपर सोडवताना, त्यानंतर प्रॅक्टिस. फिजिक्सचे कॉन्सेप्ट्स क्लिअर होणं खूप महत्त्वाचं आहे आणि बेसिकली तुमचे कुठले डाऊट्स आणखी राहिले नाही पाहिजे. म्हणजे मनात डाऊट आला की तो तुमच्या प्रोफेसरला विचारलाच गेला पाहिजे. आणि याचा फिजिक्सचा पेपर डिफिकल्ट गेला, पण जुई म्हटली तसं डिफिकल्टपेक्षा तो ट्रिकी जास्त. आधीपासून काय प्रिपरेशन केली होती? फिजिक्सची काही वेगळी प्रिपरेशन केली होती? For physics, again, Akshay and I were in the same classes, so our teacher was very good. We were prepared for a tough paper and he taught us the concepts. He taught us the concepts very well so that we could face any tough MCQs that came. So even the paper, I finished the physics chemistry paper and it was not difficult. A few questions were difficult which took more time than the others. 54 seconds पेक्षा जास्त वेळ घेतला. पण you have to it's just application, and for that you need a lot of practice and you need to stay calm during the exam. If you panic on seeing a difficult question, then you will leave 10 more easy questions unattempted. So needing to be calm is very important to be able to face the papers. फिजिक्सचा पेपर असा अवघडच होता. माझे 4 प्रश्न राहिले. अर्ध्या तासात केमिस्ट्री सोडून 1 तास फिजिक्सला द्यायचं ठरलं होतं, पण केमिस्ट्री थोडा टफ होता, त्यामुळं केमिस्ट्रीला पाऊण तास गेला आणि मग भीतीच वाटायला लागली आता फिजिक्सचं कसं व्हायचं. पण सोडवलं. तरी 4 प्रश्न राहिले. तसा यावेळेसचा पेपर म्हणजे व्हॅल्यू टाकून आन्सर काढायचं असं काय जनरली नव्हतं. जनरली फॉर्म्युले डिराईव्ह करायलाच दिले होते, जसं काय आम्ही सायंटिस्टच दिले दुसरे फॉर्म्युले डिराईव्ह करा हेच दिलं होतं, त्यामुळं जरा अवघड होतं. Physics, the paper as such wasn't like that difficult. Few questions were difficult, but like if you think over them, the answer was gettable. And like physics was my strong point. Most of the time I used to study physics only. I finished the paper on time and like I finished it early so that I had more time for chemistry because I found chemistry a bit difficult. So actually, frankly सांगायला गेलं तर पेपर बघून मला सिरियसली कॉन्फिडंट होतं तेव्हा. आणि मिड पेपरमध्ये तर मी ॲक्च्युली पॅनिक झालो होतो, कारण की माझे प्रश्न सोडून झाले नव्हते. त्यामुळे मी 30-35 प्रश्न सोडून मी केमिस्ट्री पेपर करायला घेतला होता आणि मला एक 4-5 ठोकावे लागले. पण ते म्हणले तसं फॉर्म्युला डिराईव्ह करायला दिले होते, त्यामुळे व्हॅल्यूज टाकणं असं फारसं काय, त्यामुळे कॅल्क्युलेशन्स फार नव्हते. सो बेसिकली ॲप्लिकेशन बेस्ट होता. आणि हे म्हणले तसं पेपर ट्रिकी होता, ते बरोबर आहे. मग थिअरी चांगली पक्की असल्याचा फायदा झाला ते सोडवताना? हो, थिअरीचा नक्कीच फायदा झाला, कारण की न्यूमेरिकल्स नव्हते फार, अनसीन क्वेश्चन्स जास्त होते. अनसीन हो जास्त होते. फॉर्म्युले डिराईव्ह करायला काय प्रॉब्लेम नाही, आम्ही करू शकतो. पण CETच्या पेपरमध्ये जागा पण कमी असते, त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. आणि जागा असली तरी ती मागं असली तरी इकडं बघा आणि तिकडं करा, एका लिमिटपर्यंत जर आपण प्रॅक्टिस केली वर्षभर वगैरे तर एक कॉन्फिडन्स येतो. आणि जर तोच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन आपण एक्झाम हॉलमध्ये गेलो तर आपल्याला नॉर्मली जेवढे मिळत असते त्याच्यापेक्षा 1-2 मार्क जास्तच मिळतात. आणि तो एक ॲटिट्यूड माझ्या मते खूप महत्त्वाचा असतो, खास करून फिजिक्ससाठी. So I would like to say something that I recommend ki finish your physics studies by about January properly, so that you have enough time for the learning subjects. Chemistry and bio are facts, so sometimes you have no choice but to learn up the theory. Physics is an understanding based subject, so if you clear your concepts by about January, then you don't have to give it that much time during the April-May, the crash course time. You can give more time to the bucket subjects. मला सगळ्यांना आपल्या सरांचं एक वाक्य तुम्हाला सांगायचं आहे. सरांचं म्हणणं की द लँग्वेज फॉर फिजिक्स इज नॉट इंग्लिश बट इट इज मॅथमॅटिक्स. त्यामुळे तुमच्यापैकी जर कोणी PCB ग्रुपवर कॉन्सन्ट्रेट करणार असतील आणि त्यांना जर असं वाटत असेल की अरे मी मॅथमॅटिक्स नाही करणार, म्हणजे विशेषतः 11वीतल्या मुलांमध्ये असं असतं की मी PCBवर कॉन्सन्ट्रेट करणार आहे, सो आय नीड नॉट स्टडी मॅथमॅटिक्स.
मला खात्री आहे आणि मला तन्वीच्या आईने पण सांगितलं की तिचं मॅथमॅटिक्स पण खूप छान आहे. ईशाचं पण तसंच असणार आहे. सेम केस विथ जुई आणि अक्षय. त्यामुळे मॅथमॅटिक्स छान आहे आणि असलंच पाहिजे, कारण फिजिक्स म्हणजे मॅथमॅटिक्स. त्यामुळे मला इथे बसलेल्या मुलांना यांच्या वतीने सांगायचं आहे की मॅथमॅटिक्सकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः कॅल्क्युलस. मला तर आठवतं की फिजिक्समध्ये आधी लागतं कॅल्क्युलस की जे मॅथमॅटिक्समध्ये. अजून एक टॉपिक म्हणजे लॉगॅरिथम. तुम्हाला जर लॉगॅरिथम येत नसेल की जो मॅथमॅटिक्समधला टॉपिक आहे तर फिजिक्स फारसं जमणार नाही, फिजिक्स केमिस्ट्री. एक पालकांकडनं आलेला प्रश्न आहे की तुमच्यापैकी ICSE CBSE वाले कोण आहे? काही फरक पडतो का? म्हणजे ICSE केल्यामुळे सोपं गेलं, अवघड गेलं असं काही वाटतं का? I think ICSE, we learned that we were taught conceptually right from the beginning. So I don't think we were spoon-fed or anything in us. I'm not comparing it to SSE. I don't know how it is in SSE. But ICSE was beneficial because our teachers were teaching us conceptually from the beginning. So studying for CET, it was easier to adjust because we were already used to studying that way. So I thought it was good. I don't know how the SSE pattern is. तुझं कुठलं बोर्ड होतं? ICSE. Yes, ICSE was very beneficial because in the HSC 12th book also I was ये तो 10th में पढ़ा है. So it was like, okay, yeah, this is something that I know, so it's good, beneficial. नाही, पण बरेचदा माझ्याकडे स्टॅटिस्टिक्स आहेत, त्यांची नावं नाही सांगत, पण हे तर काय 10th मध्ये केलंय म्हणून पण अभ्यास होत नाही अशा पण केसेस आहेत. फर्ग्युसन मध्ये अशी 2-3 मुलं मला माहिती आहेत की 95% आणि 11thला 59%. तर अर्थात ज्याला चांगले मार्क्स मिळवायचे तो असं म्हणणारच नाही कधी, पण हे काही लोकांच्या बाबतीत होतं की अरे 10वीतच झालंय माझं, मग मी नंतर केलं तरी चालेल. Yeah, that is the overconfidence that people get, no? कि अरे 10th में 95%, चलो 11th आराम से निकल जाएगा. But it's not like that. You have to study. You'll forget in a year. That's the thing. So you have to revise it also. पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न असं मला वाटतं की खूप मी MCQs सॉल्व्ह केले, मला छान येत आहे, पण मी जर टेस्टच दिली नाही, माझ्या नॉलेजची टेस्टच झाली नाही तर त्याचा काही उपयोग नसतो. तर अनेक चांगले विद्यार्थी पण परीक्षा द्यायला घाबरतात. तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की फुल पोर्शनवर तुम्ही साधारणपणे किती टेस्ट दिल्या होत्या, म्हणजे वेळ लावून? फुल पोर्शनवर जवळजवळ 25 ते 30 पेपर सोडवायला हवे, कारण पूर्ण पोर्शन एक धड्यावरचे जर प्रश्न आपण सोडवले तर त्याचा थोड्यापुरता उपयोग होतो, त्या धड्याची रिव्हिजन होते. पण फुल टेस्ट जर सोडवली फुल पोर्शनवर तर एक फॉर्म्युला झाल्यानंतर दुसरा फॉर्म्युला स्विच होतो, स्विचिंग सारखं होतं. ते खूप म्हणजे सगळे एकत्र जे काय धडे आहेत 21 धडे फिजिक्समध्ये, तर फिजिक्समधले 21 धड्यांचे सगळे फॉर्म्युले डोक्यात ठेवणं किंवा कन्सेप्ट लक्षात ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं फुल पोर्शन टेस्ट सोडवा जास्तीत जास्त, आणि ते पण टाईम लावून नाही सोडवलं तर 2 तासात कुणीही पेपर सोडू शकतो. काही धडे आपल्याला खूप पक्के येत असतात, त्यामुळे एका धड्याचं केलं आणि त्यात छान मार्क पडायला लागले किंवा आपल्याला वाटतं की अरे सगळं येत आहे, पण असे पण धडे असतात जे आपल्याला येत नसतात. त्यामुळे इथे फुल पोर्शन टेस्ट खूप महत्त्वाचे असतात, म्हणजे सगळ्या धड्यांमध्ये आपलं काय प्रिपरेशन आहे आपल्याला साधी जजमेंट येते. फुल पोर्शन टेस्टचा अजून एक फायदा म्हणजे हा अक्षरचा म्हणलं तसं स्विचिंग सारखं करावं लागतं आणि आपल्याला त्यामुळे बोर्डाची जी अशी सवय होते आणि आपण जास्तीत जास्त असा प्रयत्न करायला पाहिजे की दिलेल्या वेळेत माझा मॅक्सिमम पेपर सोडवून झाला पाहिजे, कारण बोर्डाच्या पेपरमध्ये ऑप्शन्स वगैरे असतात ना, तर शक्यतो सगळे प्रश्न सोडवण्याकडे आपला कल जर असेल तर आपल्याला बोर्डाच्या पेपरमध्ये वेळ कमी पडला असं जनरली होत नाही. तन्वी, how many papers did you full portion? I think in our classes we must have easily solved about 25-30 papers, maybe more also. And at home also, maybe weekends or sometimes if you want to take a break from studying and you solve a paper for revision. So it is very important for the same points that everyone said. Switching formulas, suddenly switching chapters, and that is the main thing. And managing physics, chemistry in that time. If you don't time yourself, then the paper is of no use. Isha? Even I had solved around 25 to 30 papers, and like everyone said, it's very
order to solve full quotient tests, like because chemistry and physics both are together, you have to manage both in the same time. So when you solve it, you get an idea is it beneficial to solve physics first or chemistry first. No need to listen to your friends say solve chemistry first. But what is good for you, you should do that. And you even get to know whether the time is enough or no. You should you increase your speed also. असं म्हटलं जातं की मानवाच्या मूलभूत गरजा 3, अन्न वस्त्र निवारा, पण आता 2 मूलभूत गरजा झाल्यात. एक म्हणजे मोबाईल आणि 5वी मूलभूत गरज आता होऊ घातली आहे ती म्हणजे इंटरनेट. तर इंटरनेटचा चांगला उपयोग कसा करून घ्यायचा हे शिकवण्यासाठी आम्ही एडनेक्सा या वेबसाईटची सुरुवात केली. मला तुमच्यापैकी विचारायचं की ऑनलाईन एज्युकेशनचा तुमच्यापैकी कोणी उपयोग करून घेतला? ऑनलाईन एज्युकेशन दॅट इज एडनेक्सा, त्याचा मी भरपूर उपयोग केला. कारण त्याच्यावर जे नोट्स असतात त्याचा फायदा होतो. नोट्सपेक्षा जास्त जी टेस्ट असते नंतर, जी काय अर्धा तास 1 तासाची असेल, त्याचा खूप फायदा होतो. कारण त्याच्यानंतर त्याचे सोल्युशन्स तर येतात, त्याप्रमाणे ॲनालिसिस किती जणांनी पेपर सोडवला आहे, आपला रँक किती येतो आहे, आपल्याला कुठले चॅप्टर्सवर समजा जास्त फुल पोर्शन असेल तर चॅप्टर्स कुठले स्ट्रॉंग आहेत, कुठले वीक आहेत, त्याचाही खूप फायदा होतो. त्याचप्रमाणे वेबिनार जे असतात त्याचाही फायदा झाला. मी सुद्धा एडनेक्साचा वापर केलेला. मोस्टली शेवटच्या महिन्यामध्ये तर फार उपयोग होतो. कारण की तेव्हा असा टाईम असतो की जेव्हा आपल्याला चुका काढायच्या असतात आणि काय चुकतं ते, आणि अशा वेळी जर ऑनलाईन पेपर सोडवला होता त्याचा रिझल्ट लगेच येतो. त्यामुळे आपल्याला लगेच कळतं की आपल्या काय चुका झाल्यात आणि लगेच सुधारता येतात. प्लस हा म्हणला तसा वेबिनारचा उपयोग होतो. कारण की तो शेवटी घरी असलेल्या क्लाससारखा आहे. आपल्याला कधी पण तो कधीही जाता येतो. त्यावरती म्हणजे असं फिक्स टाईम नसतो की 5लाच गेलं पाहिजे, 6लाच गेलं पाहिजे. कधी हवं तेव्हा करता येतं आणि निवांत घरी झोपून असं पडून पण बघता येतं. त्यामुळे त्याचा नक्कीच फायदा होतो. I used Alexa in the beginning. After my classes started increasing and practicals started, then I couldn't solve Alexa that much. But in the beginning of the year, I solved quite a few papers, especially of bio, and it was very useful, mainly because you get the result and the analysis. I could see which chapters were weak. Somebody's got 98, but I've got 85, and I know I need to work on that chapter more. So it was very beneficial. सोहमी वेबिनारचा उल्लेख केला. काही लोकांना हा शब्दच नवीन आहे म्हणून 1-2 मिनिटात सांगतो. वेबिनार याचा अर्थ वेबवरचा सेमिनार. आमचे टीचर्स आमच्या ऑफिसमधनं लेक्चर्स देतात आणि महाराष्ट्रातली आणि कदाचित पुढच्या वर्षी मी असं म्हणू भारतातली मुलं त्याच वेळात आपापल्या घरनं इंटरनेटचा उपयोग करून ती ऐकू शकतात. एवढंच नाही तर लेक्चर सुरू असताना जर त्यांना काही शंका असतील तर त्या विचारू शकतात. अनेकदा असं होतं की क्लास लावलाय, क्लासचा नक्की फायदा होतो, पण आपण जर एखाद्या दिवशी क्लासला गेलो नसलो तर तो टॉपिक पुन्हा आपल्याला शिकवल्या जाऊ शकत नाही. पण हे जे वेबिनार्स आहेत एडनेक्सावरचे तर त्याचं रेकॉर्डिंग नेक्स्ट डे अपलोड केलं जातं आणि जसं सोहम म्हणला की नंतर केव्हाही आणि किती वेळा हे ऐकता आपल्याला येईल. पुढचा प्रश्न माझा हा आहे की असं म्हटलं जातं की मातृभाषेतनं जर शिक्षण तुम्ही घेतलं तर त्याचा नक्की उपयोग होतो. तर इथे बऱ्यापैकी लोकांची मातृभाषा मराठी आहे. तर मराठी किंवा आपापल्या मातृभाषेतनं शिक्षण कोणी घेतलंय का? म्हणजे 10वी पर्यंत मातृभाषा. माझं 10वी पर्यंत संपूर्ण शिक्षण मराठीतूनच झालंय. मी विज्ञान आणि गणिताचा पेपर सुद्धा 10वीचा मराठीतूनच दिलाय आणि मला पुढे सायन्समध्येच करिअर करायचं होतं. त्यामुळे इंग्रजीची अडचण येऊ नये यासाठी मी पहिल्यापासूनच इंग्रजी पुस्तकं वाचण्यावर भर दिला. मग ती सायन्सशी रिलेटेड असो वा नसो गोष्टीची पुस्तकं वाचली, त्यानंतर पेपर वाचन केलं आणि त्याचा मला नंतर फायदा झाला. आणि शिवाय तुम्हाला जर एखादा शब्द आडला तर तुम्ही तर शिक्षकांना बिनदिक्कतपणे विचारा, कारण नाहीतर त्यामध्ये तुमचाच तोटा होतो. म्हणून मी जे काय शब्द आले ते सगळे माझ्या शिक्षकांना विचारून त्यांचा अर्थ क्लिअर करून घेतला. त्याचा मला खूप फायदा झाला. मला असं वाटतं अनिश आणि अंजलीसाठी टाळ्या एकदा झाल्या पाहिजेत. खरंच सुरुवातीला खूप अवघड झालं. मी त्या फेजमधनं गेलोय की 10वी पर्यंत मराठी मीडियम आणि 11वीत सगळं नवीन इंग्लिशमध्ये, पण तरी इतके चांगले मार्क्स मिळू शकतात. जुई तुझा अनुभव? माझं सेमी इंग्लिश होतं 8वी ते 10वी. 7वी पर्यंत सगळं मराठी माध्यमातून. पण
शाळेत खूप एफर्ट्स नाही घ्यावे लागत, कारण बाकी सगळं इतिहास बघून त्या सगळ्या गोष्टी मराठीमधून, त्यामुळे दुसऱ्या गोष्टींवर लक्ष देता येतं. बाकी मला 8वीपासून सेमी इंग्लिश असल्यामुळे खूप काही 11वीत वेगळं करावं नाही लागलं. मात्र 8वीत बरेच कष्ट घ्यावे लागले होते, पण काही खूप प्रॉब्लेम नाही. सर माझंही 7वीपर्यंत मराठी मीडियम, नंतर सेमी इंग्लिश, त्यामुळं 11वीत जास्त नाही. पण आपण बघितलं तर सायंटिफिक भाषा ही सोपी असते अगदी. जरी मी 11वी-12वी देऊ शकलो सगळी पूर्णपणे, किंवा कळले मला पॉईंट्स कळले, कन्सेप्ट कळली, तरी ती आपल्या मातृभाषेत आधी कळून घ्यावी आपण कन्सेप्ट फिजिक्सच्या जनरली. आणि तरी काही इंग्लिश बोलता येतं असं काय नाही. जरी इंग्लिश नसेल तरी जी सायंटिफिक लँग्वेज असते ती खूप सोपी असते. अनेक विद्यार्थ्यांना असं कुतूहल असतं की अरे जे सगळे टॉपर्स आहेत हे दिवसभर अभ्यासच करत होते का? तर मला तुम्हाला असं विचारायचं की अभ्यासाबरोबर तुम्ही कुठला छंद जोपासला होता का, कुठली हॉबी की ज्याला नियमितपणे वेळ तुम्ही दिलात? मला अनिशचं माहिती आहे, त्याचे वडील हे प्रसिद्ध तबलावादक आहेत, त्यामुळे तो तबला वाजवतो. त्यांनी 12वी करतानाही तबला वाजवला हे मला माहिती आहे. मला इतरांबद्दल जाणून घ्यायचं. नाही, मी 11वी-12वीत कुठलाच छंद नव्हता. 10वीपर्यंत होते, पण मी काय पूर्ण वेळ अभ्यास करायचा असं काही नाही आहे. बाकी पुस्तकं वाचणं, TV बघणं याच गोष्टी होत्या, पण छंद असा नव्हता. हॉबी आहे. I like to play the guitar. I know I've learned how to play the guitar, so in my free time I used to like to play the guitar, try to figure out new tunes to play, because that was a stress killer. It takes your mind away from studies for that half an hour or 1 hour that you're playing, and it focuses your mind on something else, so you get a real break, and music is always a good stress buster. So even if I wasn't playing music, I like to listen to music, watch TV and read. 10वीपर्यंत मी तबला वादकच आहे, 4.5 वर्ष शिकलोय. 10वीपर्यंत होता, पण नंतर क्लास सोडला 11वी-12वीसाठी. पण दिवसभर अभ्यास करायचा असं काही नाही, कधी बाहेर फिरायला जायचं खाली किंवा TV बघायचं. म्हणजे छंदाचा अभ्यासासाठी उपयोग होतो का? कॉन्सन्ट्रेशन वाढतं किंवा काय? मला असं वाटतं अनिश चांगलं सांगू शकेल याबद्दल. मला माझे शिक्षक सारखं सांगायचे की तू काही झालं तरी तबला सोडू नको, कारण त्यामुळे तुझं कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदतच होईल. आणि ते एका दृष्टीने बरोबरच आहे, कारण एखादं म्युझिक जेव्हा आपण म्युझिकमध्ये काहीतरी करत असतो तेव्हा आपल्या डोक्याचा जो भाग काम करत असतो तोच भाग आपल्याला अभ्यासासाठी लागतो. त्यामुळे म्युझिकमध्ये करत असाल तर चांगलं आहे. तुम्ही एखादा खेळ खेळत असाल त्याचाही तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनसाठी उपयोग होतो. त्यामुळे तुमचे छंद शक्यतो सोडू नका. अजून कोणाला छंदाविषयी? मी ॲक्च्युली 8वी, 9वी, 10वी डिबेटिंग आणि एलिक्युशन खूप करायचे. तर 10वीच्या परीक्षेच्या 1 महिना आधी मी दिल्लीला गेले होते डिबेटसाठी. तर म्हणजे अशा गोष्टींमध्ये म्हणजे आय एम रिअली ग्लॅड की माय पेरेंट्स सपोर्टेड मी. लाईक 1 month बिफोर द एक्झाम दे अलाउड मी टू गो. सो आय थिंक हॉबीज आर व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज नवीन इंटरेस्ट डेव्हलप करणं हे इट इज ऑलवेज बीन व्हेरी इम्पॉर्टंट. कोणाला आता तुमच्यापैकी चॉईस आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनीच दिलं पाहिजे असं नाही, परंतु तुमच्यापैकी कोणाला असं वाटतंय की आपण गेली वर्षभर किंवा 2 वर्ष CETची 12वीची एक ध्येय ठेवून तयारी केली, पण काहीतरी चूक झाली आपल्या हातनं किंवा काहीतरी राहून गेलं, किंवा हे अशा पद्धतीनं करायच्या ऐवजी अशा पद्धतीनं केलं असतं तर बरं झालं असतं, असं तुमच्यापैकी कोणाला वाटतंय का? आणि ते वाटत असेल तर कशा पद्धतीने वाटतंय? हा सगळ्यांनीच उत्तर दिलं पाहिजे असं नाही, पण वाटत असेल तर मोकळेपणाने सांगा. केमिस्ट्री तसे मॅथ्सला 100 आहेत, केमिस्ट्री कमी पडले थोडे 39. तर केमिस्ट्रीचा थोडा जास्त अभ्यास करायला पाहिजे होता. केमिस्ट्रीचे जे शेवटचे धडे असतात, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, बायोमॉलिक्युल्स, ते बायोलॉजीशी रिलेटेड असतात. त्यामुळे त्याचा आपण जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे, कारण आपल्याला जास्त माहीत नसतं. त्याचा थोडा अभ्यास कमी पडला. त्याचप्रमाणे फिजिक्समध्ये जे धडे आहेत, सेमीकंडक्टर शेवटचे, सेमीकंडक्टर आणि कम्युनिकेशन, ते तर काय कम्युनिकेशन किती वाचा काहीच कळत नाही, मला ते काय कळतच नाही. त्यामुळं ते त्या धड्यांचा अजून जरा अभ्यास करायला पाहिजे किंवा सरांना विचारायला हवं.
माझा ॲक्च्युली या सगळ्यांना म्हणजे मोस्टली लोकांना मॅथ्समध्ये खूप चांगले असते, पण मला मॅथ्समध्ये मार्क पडले नाही, मला मॅथ्समध्ये जरा कमी पडले. सो ते एक राहतं की मॅथ्समध्ये मी मॅथ्सचा फार अभ्यास केलाही नव्हता हे फ्रँकली, आणि कारण मी ओव्हर कॉन्फिडंट झालो की मॅथ्स येतं म्हणून. सो शेवटी ते लागलं मला रिझल्टच्या वेळी. सो मॅथ्सचा अभ्यास करायला लागतं नक्की. तसं केमिस्ट्री मला फार आवडत नव्हतं, म्हणून मी त्याचे जास्त MCQ सॉल्व्ह केले नाही. तरी पण पेपरच्या वेळी माझे कन्सेप्ट क्लिअर होते त्यामुळे झालं. पण आता वाटतं की जास्त MCQs केले असते तर बरं झालं असतं. पेपर लिहिताना सारख्या छोट्या छोट्या चुका कधी टाळता आल्या आणि त्याचं फार दुःख होतं, कारण त्यामुळेच माझे असे 1-2 मार्क फक्त गेले आणि ते मला अजूनही टाळता येत नाही. त्याचं मला थोडंसं जरा टेन्शनच येतं. म्हणजे मी पण तेच म्हणते की सिली मिस्टेक्स जेव्हा होतात यू फील व्हेरी बॅड. I think even in the CET, bio I made 2 silly mistakes. I could have got those questions because somebody I know has got 100 in bio. So silly mistakes you should try to avoid. If you avoid that, then it's good. आता असंच एक अगदी शेवटचा प्रश्न, आपले मुलाखतीची वेळ जी आम्ही ठरवली होती ती संपत आली. अवघड आहे प्रश्न की तुम्हाला जर तुमच्या यशाचं रहस्य 1 किंवा 2 वाक्यात सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगाल? तुम्हाला विचार करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून मी थोडीशी बडबड करतो, म्हणजे मग तुम्ही तोपर्यंत एखादं वाक्य मनाशी तयार करून ठेवा. कन्फ्युशियस जो होता चायनीज तत्ववेत्ता, त्याला त्याच्या एखाद्या राजाने विचारलं की अतीव आनंदाच्या आणि अतीव दुःखाच्या प्रसंगी सांगता येईल असं कॉमन वाक्य मला सांगा. आता हे अवघड आहे बघा, अतीव आनंदाच्या आणि अतीव दुःखाच्या प्रसंगी म्हणता येईल असं कॉमन वाक्य मला सांगा. कन्फ्युशियसने त्याला सांगितलं की अशा कुठल्याही प्रसंगी हे राजा तू गेलास तर असं वाक्य म्हण की दिस टू शॅल पास, हेही दिवस जातील. तर हे जसं वाक्य आहे की खूप आनंदाच्याही प्रसंगी वापरता येतं, खूप दुःखाच्याही प्रसंगी वापरता येतं. तर हे असं वाक्य शोधणं अवघड असतं. तर तुमच्यापैकी कोणालाही हा चॉईस आहे की 1 किंवा 2 वाक्यात तुमच्या यशाचं रहस्य सांगू शकला. आणि तुझं म्हणजे त्यांनी मागितलं म्हणजे दिलाच पाहिजे त्याला असं नाही, तू सांगू शकतो. एक वाक्य सांगतो, इफ यू वॉन्ट टू स्टँड इन अ क्राऊड यू मस्ट डू समथिंग डिफरंट. म्हणजे तुम्हाला जर कुठल्याही सगळ्या मुलांमध्ये जर वेगळं काही व्हायचं असेल तर तुम्ही वेगळं केलं पाहिजे. बेसिकली या परीक्षांसाठी ऑर्गनायझेशन खूप इम्पॉर्टंट असतं की तुम्ही तुमच्या टाईमचा उपयोग कसा करून घेता. त्यामुळे तुम्ही जर ऑर्गनाइज्ड राहिलात तर मग तुम्हाला क्रॅक करायला काही प्रॉब्लेम नाही. अभ्यास करताना स्वतःची बायोलॉजिकल सायकल डिस्टर्ब होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्या, कारण जरी तुमचे मित्र करत असले तरी तुम्हाला ते छेकेलच असं नाही. मला स्वतःला रात्री जागायला आवडत नाही, पण मी परीक्षेच्या वेळी सकाळी लवकर उठून अभ्यास करायचो. त्याचा थोडासा त्रास व्हायचाच मला, पण तरी मी फार दिवस न केल्यामुळे त्याचा लॉंग टर्म काही इफेक्ट झाला नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे यशाबद्दल अभिमान जरूर बाळगा, पण त्यांनी हुरळून जायचं नाही. कारण जर आपण आपल्या यशावर खुश झालो तर आपली प्रगती खुंटायला वेळ लागत नाही, असे माझे वडील कायम सांगतात मला. आणि त्यामुळेच मी आता अजून उच्च ध्येय ठेवलं की माझी PhD कमीत कमी वर्षात हे अचीव्ह करायची आणि सायंटिस्ट बनण्याच्या दिशेने पाऊल टाकायचं पुढे. इंजिनिअरिंगच्या आणि मेडिकलच्या जमान्यामध्ये तू प्युअर सायन्सची इच्छा बाळगून त्या दृष्टीने पावलं टाकलीस आणि तुला यश मिळालं आहे. पुढच्याही तुझ्या यशासाठी आमच्या सर्वांच्या तुला अगदी हार्दिक शुभेच्छा आहे. आणि एक दिवस शास्त्रज्ञ म्हणून तुझं नाव सगळीकडं झळकावं आणि आम्ही तुझे शास्त्रावरचे बेसिक सायन्सेसवरचे लेख वगैरे असे आम्हाला वाचायला मिळावेत अशी अपेक्षा आम्ही तुझ्याकडनं जरूर करू. आणखीन कोणाला 1 किंवा 2 वाक्यात सिक्रेट ऑफ युअर सक्सेस? Sir, I feel that if you remain focused and if you really work hard, then everyone will support you. It's only people will only help you if they see that you're putting in that effort. Teachers, parents will get interested if they see that their child is interested. So I feel that happened with me. I was focused, so I got my parents and my teachers full support and encouragement. I would like to say that you must have faith and confidence in yourself. And I would just like to add a bit of poem which inspired me in 10th and in 12th also. If you think you cannot, you can't. If you think you dare not, you don't. If you like to win but think you can't, it's almost certain you won't. Life's battles don't always go to the stronger or faster man, but sooner or later the one who wins is
the one who thinks he can. आपण याच कवितेच्या नोटवरती आपल्या मुलाखतीचा कार्यक्रम संपवणार आहोत. आपल्या सर्वांच्या मनामध्ये यशाची इच्छा यामुळे निर्माण झाली असेल, ती किती निर्माण झाली असता यश मिळतं याचा एक छोटासा प्रसंग सांगून आपण ही मुलाखत संपवू. सॉक्रेटिसकडे एकदा एक माणूस गेला आणि म्हणाला की मला यश हवंय. तर सॉक्रेटिस म्हणाला की तुला यशाची किती इच्छा आहे? तर तो म्हणाला खूप. तर खूप म्हणजे किती? तर तो म्हणाला खूप. तर म्हणजे किती? तो म्हणाला असं कसं सांगता येईल? तर सॉक्रेटिस त्याला म्हणाला की ठीक आहे, उद्या मी सकाळी नदीवरती आंघोळीला कुठं जातो तुला माहिती आहे ना? हो म्हणे माहिती आहे. मग त्या ठिकाणी ये, मी तुला ते कसं मिळवायचं ते सांगतो. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो माणूस सॉक्रेटिस जिथे नदीवरती आंघोळीला जायचा तिथे त्याच्या आधीच जाऊन उभा होता. सॉक्रेटिस तिकडनं आला, शांतपणे त्या माणसाचा हात धरला फक्त आणि त्याला नदीच्या पाण्यात घेऊन जायला लागला. गुडघ्यावर पाणी आलं, कमरेवर पाणी आलं, छाती इतकं पाणी आलं. सॉक्रेटिस त्याला आतमध्ये घेऊन गेला आणि नंतर पटकन सॉक्रेटिसने त्याचं डोकं धरलं आणि पाण्यामध्ये असं बुडवलं आणि तो धडपडायला लागला बाहेर येण्यासाठी. पण सॉक्रेटिस चांगला हट्टाकट्टा होता, त्यांनी त्याला धरून ठेवलं आतमध्येच पाण्यात. शेवटी तो काळा वेळा पडला. अशा अवस्थेमध्ये मात्र त्यांनी त्याचं डोकं वर उचललं, त्यालाही हातावर उचललं आणि त्याचा चेहरा पाण्याच्या बाहेर येईल असं त्याला उचललं. असं केल्या केल्या त्यांनी खूप जोरजोरात श्वास घ्यायला सुरुवात केली. भसा 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 त्यांनी श्वास घेतला आणि मग त्याचा जीवात जीव आला. सॉक्रेटिसने त्याला खाली ठेवलं मग आणि पाण्याच्या बाहेर घेऊन आला आणि बाहेर आल्यानंतर त्याला विचारलं की ज्या वेळेला मी तुला पाण्यामध्ये दाबलं होतं आणि तुझा जीव कासावीस झाला आणि मी तुला पाण्याच्या बाहेर काढलं, त्यावेळेला तुला सर्वात जास्त गरज कशाची वाटली? तर तो म्हणला हवेची. सॉक्रेटिस त्याला म्हणाला की यश हवे इतकं गरजेचं होऊन बसेल तेव्हा तुला ते मिळेल. तुम्हाला सर्वांना यश हवे इतकं गरजेचं होईल आणि तुम्हालाही असंच यश मिळेल. पुढच्या वर्षी मला तुमची मुलाखत घेण्याची संधी मिळेल अशी मी आशा करतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलात, या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं, त्यांच्या उत्तरांना दाद दिली, याबद्दल आपल्या सर्वांचं मी आभार मानतो. आणि पुढची सूत्र मी निखिल बांदेवडेकर यांच्याकडे